मी बोईने गंगोबा पुंडेरा, जिल्हा प्रबंधक धाराशिव। आज आमच्या इथे गेल्या महिन्यामध्ये BSNLचे सिम कार्ड जवळपास 19,000 सिम कार्ड हे विकण्यात आलेले आहे आणि बाहेरच्या कंपनीचे नियर अबाउट 4,000 सिम कार्ड हे पोर्ट इन करून BSNLमध्ये आलेले आहेत। तसेच बाहेरच्या अदर कंपनीने रेट किंवा टॅरिफ वाढविल्यामुळे आमच्या BSNLमध्ये कस्टमरची संख्या पोर्ट इन करून होत आहे। आमच्या जिल्ह्यात जवळपास 106 4G टावर्स, 186 2G टावर्स आहेत। त्यामध्ये नवीन 4G सॅच्युरेशनमध्ये 17 टावर्स यायला लागलेत आणि भविष्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये 4G 5Gची सुविधा जवळपास 209 टावरला कार्यान्वित करण्यात येणार आहे। या संधीचा सगळ्यांनी लाभ घ्यावा व ज्या लोकांना कृषी प्लॅन वर्षाला 1,551 रुपयामध्ये, अदर कंपनीला जवळपास 3500 ते 3,500 रुपये लागते, त्यामध्ये आमच्या BSNLमध्ये पर डे 2 GB डाटा, अनलिमिटेड व्हॉइस आणि वर्षाचं रिचार्ज आहे 1,551 रुपये फक्त। तरी मी सगळ्यांना विनंती करतो की ज्या लोकांना कृषी कार्ड करून घ्यायचे आहे त्यांनी येते वेळेस एक आधार कार्ड आणि 7/12ची उतारा एवढं घेऊन आलं तर आम्ही त्यांना कार्ड इश्यू करू आणि विदिन 1 आवर्स किंवा 1 घंटा किंवा 2 घंट्यामध्ये ते कार्ड ॲक्टिवेट होईल। जिल्ह्यात आज काय परिस्थिती आहे आपली सर? जिल्ह्यामध्ये परिस्थिती माझ्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आमचं सगळ्यांचं जे काही माझ्याकडे कर्मचारी आहेत खेळी मिळणे सगळं चांगलं काम करते, त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्र सर्कलमध्ये नावाजलेलं आहे। ज्या फील्डचे लोक आहेत त्या लोक 100% आउटपुट देऊन सगळ्यासोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये काम करून आमचं रुटीनचं वर्क आम्हाला उस्मानाबाद जिल्ह्याच्या जनतेला BSNL जितकी चांगली सर्व्हिस देता येईल तितकी जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या कामाची दखल घेऊन केंद्र सरकारनं आपल्याला एक्सलन्स अवॉर्ड दिले, तर काय नेमकं प्रकार होता त्या कामाची? कुठली सर्व्हिस त्याच्यामध्ये सिम कार्ड सेल करणे, सिम कार्ड सेल करणे म्हणजे कसं गावामध्ये जाऊन मेळे घेतल्यामुळे आमचे सिम कार्डची खप जास्त वाढला, त्याच्यामुळे एक आम्हाला अवॉर्ड भेटलं। देन नेटवर्क अवेलेबिलिटी, नेटवर्क म्हणजे जास्तीत जास्त फेल्युअर न होऊ देता की लोकांना चांगली सुविधा मिळावी ह्याच्यासाठी दिले। आणि उस्मानाबाद जिल्ह्यानं एका क्वार्टरमध्ये सगळ्यात जास्त FTTH कनेक्शन, फायबर टू द होम म्हणून OFCवरचे कनेक्शन, जेणेकरून त्या ठिकाणी ॲज पर टॅरिफ प्रमाणे Mbps 200 Mbps अशा परिस्थितीचे प्लॅन देऊन त्या लोकांना चांगल्या सुविधा आम्ही दिलेल्या आहेत। जिल्ह्यात आज किती ग्राहक आहेत BSNLचे? जवळपास फायबरचे 3,600 ग्राहक आहेत आणि आता सध्या कॉपरचे म्हणजे लँडलाईनचे कमी व्हायला ते 660 कनेक्शन आता सध्या माझे पूर्ण जिल्ह्यामध्ये आहेत। हे पुढे चालून आम्ही सगळे एक्सचेंजेस हे आम्ही
फायबरवर कन्वर्ट करून घेणार आहोत. त्यावेळेस कॉपरवर एकही एक्सचेंज राहणार नाही. मोबाईलची जवळपास मोबाईलचे 1 लाखाच्या पुढं आमची आहे. 1 लाख ॲक्टिव्ह. आता जे नवीन काय टॉवर उभारणार आहेत ते कुठे कुठे साधारण कुठले जिल्ह्यामध्ये काय गावं वगैरे आहेत? हां, सकणेवाडी एक आहे, कात्री एक आहे, देवधानोरा, रुद्धवाडी, मसोबाची वाडी, बांगरवाडी, शेकापूर, तांबेवाडी, वरुडा, घाट, नंतर पवारनगर, असे जवळपास 17 ठिकाणी आणि 3 आम्हाला मेंढा एक आहे, मेंढ्याला एक आम्ही टावर उभा करतोय. असे 17 ठिकाणी मी टावर नवीन 4Gचे, ते की केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली त्यांच्या जे काही फंड्स आहेत त्यांनी प्रोव्हाइड करून त्यांनी चालू केलेले, की त्यांच्याकडनं सेन्सेसमध्ये जे गावं मागासलेले आहेत, दरेखोऱ्यामधले गावं आहेत, तिथं कुणाचंच टावरची रेंज वगैरे नाही, अशी गावे त्याने डिसाईड करून डायरेक्ट कॉर्पोरेट ऑफिसनंच आम्हाला लेटर आलं होतं. त्याप्रमाणे आम्ही किती जवळपास 6 ठिकाणी कलेक्टर साहेबांनी आम्हाला जागा दिलेल्या आहेत. बाकीच्या ठिकाणी काही ठिकाणी ग्रामपंचायत दिलेले आहेत आणि 4 ठिकाणी आम्ही भाडेतत्त्वावर जागा घेतलेल्या आहेत, की त्या ठिकाणी गव्हर्नमेंटची कोणतीच जागा शिल्लक नाही. आता आपण ग्रामपंचायतनं ठराव दिला की मोफत जागा आम्ही देतो आणि तर टॉवर उभारावा, असे जवळपास माझ्याकडे 4 प्रस्ताव आलेत आतापर्यंत. कुठले कुठले आहेत ते? एक मुळज एक आहे, वरुड एक आहे, वरुड एक आहे आणि असे 4 गावचे असे आलेले आहेत. त्या ठिकाणी कदेर, उमरग्यामध्ये कदेर आहे, तिथलं एक. असं ह्या सगळ्यांनी खासदार साहेबांचे लेटर लावून सोबत दिलेल्याने त्याप्रमाणे देखील आम्ही ते सर्कल ऑफिसला देखील पाठवून दिले की ह्या ठिकाणी आम्हाला मोबाईलचे टावर लागायचे. त्या ठिकाणी खासदार साहेबांनी रिकमेंड केलेलं आहे, तरी आम्हाला त्या ठिकाणी परवानगी द्यावं आम्ही ते कळवलेलं आहे वरच्या ऑफिसला. आपण काय आव्हान करणार? आव्हान काय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे काही फंड्स लागणार आहेत ते खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी फंड्स हे अवेलेबल करून आम्हाला दिलं तर आम्ही लवकरात लवकर ते टावर्स त्या ठिकाणी आम्ही कार्यान्वित करू. जनतेला काय आवाहन करणार आहे, ज्याने जास्तीत जास्त लोकांनी आमच्या BSNLचा फायदा घ्यावा आणि सुविधाचा स्वीकार करावा.